बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. या ठिकाणी सुरळीत कारभार चालावा यासाठी आपण जनता दरबार घेतलाय. याचं मी मागच्या वेळी पण अभिनंदन घेतलं आणि आताही अभिनंदन करतोय. पण यातून काय होतंय मॅडम की तुम्ही जनता दरबार घेताय, जनतेचे प्रश्न ऐकताय. मागच्या वेळी सर्वसाधारण सभेमध्ये देखील तुम्ही म्हटला होता की माझ्याकडे पैसे खाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी आहे. अहो यादी तर कारवाई करा ना. हे कारवाई केल्याशिवाय सुधारणारे अधिकारी नाही आहे. काय झाले प्रश्न बरोबर आहे. त्या ज्या विभागांना आता तुम्ही जर बघा सेवा नियमावली शासनाच्या नियमामध्ये प्रथमदर्शनी ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड सांगितलं जाते. त्यांची ओळख म्हणजे एखादा नागरिक म्हणून आम्ही जर त्या कार्यालयात गेलो तर तो कर्मचारी कोण आहे. सकाळी तिथं नाव नोंदणी करत असताना जे कर्मचारी बसलेले कोणाच्याही गळ्याला आयडेंटिटी नव्हते. एक जण सही करतोय तर एक जण मोबाईलमध्ये चॅटिंग करतोय. अहो म्हणलं दादा एवढा वेळ का लागतोय तर यांचं कामकाज चालू झालं. तर त्यांचं नाव कसं कळणार आम्हाला. तुम्हाला सांगाल तुम्ही जे मला विचारलं आम्हाला नागरिक म्हणून की कोण अधिकारी त्यांचं नावच कळत नाही, ऐकत नसते. सेवा नियमावलीमध्ये कोणाकोणाला राहिली नाही हालचाल रजिस्टर आणि तक्रार नोंदवणी लागत्या. इथं आयडी कोणाच्या गळ्यात नाही असं कोण कोण आहे का तुमच्याकडे आहे का कुठे आहे कशाचं लेखित त्या माणसानं काही खिशातनं काढून तुम्हाला बघायचं का ते. ही सगळी यादी आहे आणि कारवाई फिनान्शियल मध्ये व्हायला पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.